Hello, my name Rahul. So today start with first chapter linear equation in two variables. So firstly discuss what is mean by linear equation in two variables. So an equation which contain two variables and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variables. म्हणजे काय मित्रांनो असा इक्वेशन गिवन असतो की ज्या इक्वेशन मध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल यूज केलेले असतात म्हणजेच व्हेरिएबल कोणते x आणि y आणि त्याची कोटी एक असते म्हणजेच डिग्री एक असते त्याला आपण काय म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे असं पण आपण त्याला म्हणतो. तर आपल्याला कोणते इक्वेशन सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला त्याचा स्वरूप माहित पाहिजे म्हणजे त्याचा जनरल फॉर्म माहित पाहिजे. तर जाणून घेऊया जनरल फॉर्म काय आहे. तर ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म आहे. तर कोणते इक्वेशन आपल्याला गिवन असेल तो ह्याच फॉर्म मध्ये असेल आणि तरच आपण सॉल्व्ह करू शकतो अन्यथा सॉल्व्ह करू शकत नाही. आणि तो ह्या फॉर्म मध्ये नसेल तर आपण ह्या फॉर्म मध्ये आणून त्याला सॉल्व्ह करायचं असते ते पुढे बघूया आपण. तर त्याआधी काय आपण क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण जनरल फॉर्म मध्ये आहेत का नाही हे बघूया. 4m प्लस 3n इक्वल टू 12 हे जनरल फॉर्म मध्ये आहे का. येस. सेकंड 3x स्क्वेअर मायनस 7y इक्वल टू 13 हे आहे का. नाहीये मित्रांनो. का नाहीये कारण आपलं जनरल फॉर्म काय आहे ax प्लस by प्लस c. तर हे गिवन इक्वेशन त्या फॉर्म मध्ये आहे का नाहीये म्हणून हे इक्वेशन आपलं लिनियर इक्वेशन नाहीये. हे थर्ड √2x मायनस √5y इक्वल टू 16 हे आहे का. आहे. रूट मध्ये असलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये बट हे आहे आपलं ax प्लस by प्लस c ह्या फॉर्म मध्ये आहे. ओके. तर हे 2-3 खाली एक्झाम्पल दिलेले आहे ते तुम्ही सॉल्व्ह करावे. नंतर आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. ओके. सो फर्स्ट 5x मायनस 3y इक्वल टू 8 हे आपण याला फर्स्ट इक्वेशन मानू आणि देन 3x प्लस y इक्वल टू 2 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. तर ह्याला स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व्ह करायचे हे बघूया आपण. तर इक्वेशन सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला दोन कंडिशन माहीत असणं खूप गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट अशी कंडिशन आहे की साईने अपोजिट असले पाहिजे म्हणजे पहिल्या इक्वेशनचे प्लस असले की सेकंड मध्ये मायनस असला पाहिजे आणि आपण कॅन्सल करताना x किंवा y कोणतेही कॅन्सल करू शकतो. समजा ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलेला आहे 5x मायनस 3y इक्वल टू 8 आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 3x प्लस y इक्वल टू 2. ओके. तर ह्या इक्वेशन मध्ये आपण y कॅन्सल करायचे बरोबर. y कॅन्सल करण्याआधी आपण काय बघू की ह्याचं साइन कसं आहे अपोजिट असला पाहिजे आणि जो बी आपल्याला कॅन्सल करायचे म्हणजेच y कॅन्सल करायचे ह्या क्वेश्चन मध्ये तर त्याची व्हॅल्यू पण सेम असली पाहिजे म्हणजेच इथं 3y आहे तर इथं पण 3y असली